बैलाच्या मागे किती सर यो 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 नमस्कार मित्रांनो, पहिल्याने व्हिडिओ टाकला होता की बुवा मूग पहिला पूर्ण खराब झाला आहे, पण आता युवा शेतकऱ्यांसाठी युवा मुलांसाठी एक माहिती देतो मी. आता दुसरा बार धरतोय मी. पहा शेंगा किती आला पाहिजे ना, पाहून घ्या. दुसरा नाही तर आपण काय करतो, मूग उपटून टाकतो बरं का. आता पहा किती फुलराचा फवारणी केली आहे मी, आणि ही तूर लावली आहे 3x6 एवढी तूर लावली आहे. मला काय म्हणायचं आहे, नवीन जो युवा शेतकरी असेल, मुलं असतील, त्यांना काही माहीत राहत नाही, आपण लगेच मूग उपटून फेकून देतो. पण आता तूरला काही त्याचं काही आपाव नाही किंवा काही त्याला काही तूरसाठी काही डिस्टर्ब नाही आहे त्याचा, म्हणून पहिला तर सडून गेला. पण मागचा यायला पाहिजे बा. आता आले देवाजीच्या मनात ते कोणाचे चालू ना, म्हणून आम्ही दुसरा बार धरला आहे. तर फसकला झाला आहे मूग. तर याचं असं उपटून न करता हे बघा किती मस्त मस्त फुलं आहे, मस्त शेंगा आहे. तर नवीन मुलांनी अशी शेती करायची बा. कपाशी तर भरपूर चांगली असते. आता तर कपाशी एवढी भारी आहे तर प्रत्येक माणूस म्हणतो माझ्या शेतात भारी कपाशी आहे, माझ्या शेतात भारी कपाशी आहे. पण 2-4-5 वर्षापासून आहे ना, कपाशीचं उत्पन्न दिसतं तसं येत नाही आपल्याला, ॲव्हरेज देत नाही आपल्याला. फक्त पाल्यावर आपण भारी भरतो. पण ही 100% तूर आणि मूग हे उत्पन्न चांगलं आहे आणि चांगल्या तऱ्हेने, जास्त काही खर्च नाही. तर नवीन माझ्या युवा मुलांना हेच सांगायचं, कारण की नोकरी आता राहिल्या नाही, म्हणून शेतीकडे वळा. आणि शेती अशी करा की माझ्या या शेतामध्ये 3 वर्षापासून ट्रॅक्टरचा चाकसुद्धा नाही. मी पहिल्यांदा वखरणी करतो, 2-4 वेळा मस्त वखरणी करायची, फुलं पाडायची, लावून दे. पहा आता काय फरक आहे बरं का. तुम्ही नागाटीच्या वावरात जर गेले तर माल असा मला यायला वाटतो, आणि पाठ्या वावरात जा तुम्ही एकदम टवटवीत माल वाटतो. म्हणून मुलांना मला एक सांगायचं आहे बरं का, माझा हा जिव्हाळा ग्रुप आहे. तुम्ही जिव्हाळा ग्रुपवर माझे व्हिडिओ पाहत असाल, परंतु माझं एक चॅनलसुद्धा मी तयार केलं आहे, पितांबर सपकाळे म्हणून. त्या चॅनलवर बी क्लिक करायचं आणि त्या चॅनलवर यूट्यूबवर बघायचं, म्हणजे मला बी काही ना काही ते काय म्हणतात ते सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा. शेतकरी खूप कष्ट करतो. पहा किती घाम आला आहे मला आता, ते का एकदम घाम आला आहे. पण आता हे परमेश्वराची कृपा. पण परमेश्वराची एक उपकार मानतो मी की कालचा पाणी जो संध्याकाळचा झाला, हा शेतकऱ्यासाठी जीवनदान असा पाणी पडला. असाच परमेश्वराने शेतकऱ्यावर कृपा करत राहो. जय हिंद, जय महाराष्ट्र.